नमस्कार. काल मनोज जरांगे पाटलांची एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला. दहीहंडे नावाचे एक व्यक्ती होते, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलं. त्यांना राजकीयदृष्ट्या त्या प्रमाणपत्राची अडचण झाली. तो राजकीय विषय होता, तो काही शैक्षणिक वगैरे असा विषय नव्हता, तो राजकीय विषय होता. आणि हे प्रमाणपत्र पुराव्यासहित असूनसुद्धा कसं काय रद्द झालं याबाबतचा जाब मनोज जरांगे पाटील विचारत होते. आणि त्यात त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला. त्याच्यामध्ये ते म्हणाले की एका दहीहंडेच्या प्रमाणपत्रामुळे 2-3 हजार दहीहंडेंच्या वरती प्रॉब्लेम येणार आहे, ते कुणबी प्रमाणपत्रापासून वंचित होणार आहेत. जरा जरांगेंच्या तोंडून ते ऐका. या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे, यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिट केलेली, यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची, यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3,000 लोक आहेत, तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3,000 लोकांना फासावर देणार का? आता ऐकलं पाटलांनी असं बोलल्यावर मला तर धास्तीच बसली आणि मनमे लड्डू फुटा असंही झालं बरं का. कारण आडनाव हे अमुक एका जातीचं असतं असं गृहीत धरायचं ठरलं तर माझ्या कोणकोणत्या जाती होऊ शकतील याचा विचार मी करत होतो. म्हणजे माझं आडनाव कुलकर्णी बघून माझी जात कोणती असावी याचा अंदाज लावणाऱ्यांना, म्हणजे खात्री वाटणाऱ्यांना, अंदाज काय खात्री वाटणाऱ्यांना मला जरा एक वेगळीच माहिती द्यायची आहे. माझं गाव रेणापूर. रेणापूर फाटा ते अंबाजोगाई या रस्त्यावर अगदी फाट्यापासून 2 किलोमीटर अंतरावर, म्हणजे लातूरकडून अंबाजोगाईकडे येताना उजव्या हाताला एक गाव लागतं. त्या गावचं नाव समसापूर. या समसापूर नावाच्या गावामध्ये मला वाटतं 1-2 कुलकर्णींची घरं असावीत. आणि या 1-2 कुलकर्णींच्या घराकडं बघितलं की आपल्याला असं वाटतं की हे कुलकर्णी म्हणजे सुशील कुलकर्णी ज्या जातीचा आहे त्याच जातीचे असतील. अजिबात नाही. त्या कुलकर्णींची जात गुरव आहे, म्हणजे गुरव या जातीचे ते कुलकर्णी आहेत. त्यामुळं मला आरक्षणाचा लाभ मिळणार असेल तर त्या कुलकर्णींची जात गुरव आहे म्हणून मला गुरव जातीचं प्रमाणपत्र घेता येईल का याचा विचार मी करत होतो. म्हणजे दहीहंडे या नावाला सरसगट प्रमाणपत्र मिळावं असं वाटत असेल तर ते गुरव या जातीचं प्रमाणपत्र घेता येऊ शकेल का याचा विचार मी करत होतो. आणि तेवढ्यात मला पटकन आठवलं की धाराशिवमध्ये राहुल कुलकर्णी नावाचे एक पत्रकार आहेत, जे ABP, NDTV या वेगवेगळ्या संस्थेत काम करून आता माझ्यासारखंच यूट्यूब चॅनल चालवतात. ते राहुल कुलकर्णी, मला वाटलं तुम्हा सगळ्यांना वाटलं की ते राहुल कुलकर्णी म्हणजे पुन्हा सुशील कुलकर्णीच्या जातीचे का? नाही, ते लिंगायत आहेत. म्हणजे आता ब्राह्मण सुशील कुलकर्णी, लिंगायत राहुल कुलकर्णी आणि समसापूरचे गुरव कुलकर्णी या तिघांनाही एकमेकांच्या जातीची प्रमाणपत्र घेता येतील का याचा विचार करू लागलो. मधला काही काळ, मधली 10-15 वर्ष छत्रपती संभाजीनगरला राहायला आल्यामुळे इथे एक कुलकर्णी वेगळंच अजून गणित सापडलं. करमाड नावाच्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात इथे कुलकर्णी आडनावाची माणसं खूप आहेत. आणि हे कुलकर्णी सगळे अनुसूचित जातीचे आहेत, नवबौद्ध आहेत. आणि या नवबौद्ध कुलकर्णींच्याकडं बघितल्यावर तर माझ्या मनात मनमे लड्डू फुटा असाच कार्यक्रम झाला. कारण आपण आता कदाचित नवबौद्ध प्रमाणपत्र मिळवू शकतो, कारण जरांगे पाटलांनी दहीहंडेंचा 3,000 दहीहंडेंना फटका बसेल, जेवढे कोणते दहीहंडे आहेत त्यांना, असं सांगितल्यामुळं कदाचित तो निकष जर लागू झाला तर या कुलकर्णीला म्हणजे करमाडच्या कुलकर्णींचा फायदा संभाजीनगरच्या कुलकर्णीला, संभाजीनगरच्या कुलकर्णीचा फायदा रेणापूरच्या कुलकर्णीला, रेणापूरच्या कुलकर्णीचा फायदा किंवा समसापूरच्या कुलकर्णीला, आणि तिकडे धाराशिवच्या राहुल कुलकर्णीला होऊ शकतो का याचा विचार मनामध्ये येतो. आणि आपणही ते प्रमाणपत्र मिळवू शकतो का याचा विचार करू लागतो. आडनाव जात ठरवते. तसं झालं तर तुळजापुरात कांबळे या आडनावाने वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळायला हवं. आता ही बरीचशी कांबळे तुळजापुरातील ब्राह्मण आहेत बरं का, म्हणजे माहीत असावं म्हणून सांगतोय. वाघमारे हे नाव तर असं आहे ना की ते सगळ्या जातीमध्ये जाऊन फिट्ट बसतं. माझ्या गावात वाघमारे लिंगायत आहेत,
माझ्या गावाच्या बाजूला असलेल्या पानगाव किंवा अन्य गावामध्ये वाघमारे अनुसूचित जातीचे आहेत. माझे एक नातलग जे हैदराबादला राहतात ते वाघमारे ब्राह्मण आहेत. वाघमारे सगळेच आहेत. असं एक आडनाव आहे म्हणून जातीचं प्रमाणपत्र घेता येऊ शकेल का, एवढाच मी विचार करत होतो. अशी जातीची आडनावं क्षीरसागर हे असंच आहे. क्षीरसागर हे आडनाव तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये सापडेल, लिंगायतांच्यामध्ये सापडेल, ओबीसी मध्ये सापडेल. आमच्याकडं माळी आहेत. क्षीरसागर माझ्या गावात तर क्षीरसागर या आडनावाचे माळी आहेत, लिंगायत तेली आहेत, हे तेली पण आहेत, माळी पण आहेत, दलित पण आहेत, म्हणजे अनुसूचित जातीचे पण आहेत आणि ब्राह्मण पण आहेत. पाटोदा तालुक्यामधले क्षीरसागर सगळे ब्राह्मण आहेत, तर बाकी ठिकाणी तुम्हाला अनुसूचित जातीचे सापडतील. त्यामुळं आडनावावरून जात नक्की करता येईल का, प्रमाणपत्र घेता येईल का, याचा विचार मी करत होतो. आणि पाटलांचा निकष खरोखरच सगळ्या आडनावाला लागावा आणि या सगळ्या वेगवेगळ्या जातीत असलेल्या त्या समान आडनावाला एकच जात मिळावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.